महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे राज्यातील सर्व तेली समाजाच्या पोटजातींचा भव्य राज्यस्तरीय महामेळावा 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आला आहे। या महामेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभुते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते। यावेळी श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर, सचिव शरद कोतवडेकर, खजिनदार प्रभाकर खानविलकर, सल्लागार किशोर पावसकर, सदस्य बंड्या बसणकर, बाळा नाचणकर आणि अजित लांजेकर यांनी संजय विभुते यांचं स्वागत केलं। यावेळी संजय विभुते यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महामेळाव्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली। समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील महामेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं। आज राज्यातील प्रत्येक समाजाचं संघटन मजबूत होत असून प्रत्येक समाज आपल्या हक्कांसाठी लढत आहे। त्याचप्रमाणे तेली समाजही मागे राहता कामा नये। तेली समाजासाठी महामंडळ स्थापन झालं असलं तरी त्याला स्वतंत्र दर्जा आणि आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही। या तसंच समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आल्याचं संजय विभुते यांनी KTVशी बोलताना सांगितलं। नमस्कार। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवांना मनापासून जय संताजी नमस्कार। 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे राज्यातील तेली समाजाच्या सर्व पोटजातींना एकत्र करून तेली समाजाचा भव्य महामेळावा नष्टे लॉन जिल्हा परिषद समोर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं घेतलेला आहे। त्याचं निमंत्रण देण्यासाठी आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आम्ही आलो आहे। माझं नाव संजय विभुते, मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिकवर काम पाहतो आहे। आमचे मित्र आदरणीय संदीपजी नाचणकर असतील, आदरणीय विनायकजी लिंगायत असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांना भेटून निमंत्रण देण्याच्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आलो। आज राज्यामध्ये सर्वच जातीमध्ये संघटन मजबूत होत आहे। प्रत्येक जात आज आपल्या स्वतःच्या जातीसाठी लढत आहे आणि म्हणून तेली कुठं पाठीमागं राहायला नको। तेली समाजानं पारंपरिक व्यवसाय बघत बघत समाजाचं संघटन केलं पाहिजे। आज आपण राज्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक समाजाचं एक महामंडळ या ठिकाणी सरकारनं निर्माण केले, परंतु तेली समाजाचं महामंडळ निर्माण करून सुद्धा त्याला स्वतंत्र त्या ठिकाणी दर्जा दिलेला नाही, त्याला निधी नाही। आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर मराठा समाजाच्या तरुणांना ज्या पद्धतीनं काम मिळते, व्यवसायाला बिगर व्याजी कर्ज मिळते, त्याच धर्तीवर आमच्या तेली समाज बांधवाला सुद्धा मिळालं पाहिजे। कारण पारंपरिक व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरं जायला लागते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तेली समाजामध्ये बेरोजगारी वाढू नये यासाठी रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून समाज जर संघटित झाला तर मला वाटतं की आपण सरकारला गुडघे टेकायला लावू आणि म्हणून या दृष्टिकोनातून राज्याचे मंत्री बावनकुळे साहेब, माजी विरोधी पक्षनेते आदरणीय वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच आम्ही हा प्रयोग करतोय की राज्यातील सर्व पोटजातींना एकत्र करून तेली समाजाचं महाशिबिर महामेळावा कोल्हापूरला येतोय। आम्ही सर्वांना निमंत्रण द्यायला आलोय। आपल्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचेल त्या सर्व तेली समाज बांधवांनी कोल्हापूरला हे निमंत्रण समजून आपण 23 तारखेला एक दिवस आपल्या समाजासाठी द्या, एक दिवस आमच्यासाठी द्या। उरलेलं आयुष्य आम्ही तुमच्यासाठी नक्कीच खर्ची पाडू। तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तुम्हाला बांधील राहील, एवढाच शब्द देतो। धन्यवाद।